माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल। नमस्कार, मी प्रियंका। आयलवनगर न्यूज मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष व अहिल्यानगर शहराचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल झालाय। शाळेत नोकरीला लावून देतो असं आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याचं एका महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय। पीडित महिलेच्या या गंभीर तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी या गुन्ह्याची नोंद करून घेतली आहे। अभिषेक कळमकर यांच्यावर हा गुन्हा दाखल झाल्याने अहिल्यानगरमधील राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर अभिषेक कळमकर हे पसार झाल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीमध्ये नेमकं काय आहे ते जाणून घेऊयात। पीडित महिला ही शिरूर तालुक्यातील असून एमआयडीसी पोलिसांकडे तिने आज पहाटे येऊन ही तक्रार दिली आहे। या महिलेने फिर्यादीत म्हटलं आहे की 3 महिन्यापूर्वी नोकरीच्या शोधात ती अहिल्यानगरमध्ये आली होती। तिथे अभिषेक कळमकर यांच्या सोशल मीडियावरून त्यांचा संपर्क क्रमांक मिळवत तिने त्यांच्याशी संपर्क केला। परिस्थिती सांगून आपल्याला नोकरीची गरज असल्याचं तिने त्यांना सांगितलं। त्यानंतर कळमकर यांनी तिला 2 ते 3 दिवसांनी कुष्ठधाम रोडवर भेटायला बोलवत तिच्याकडून कागदपत्र घेत एमआयडीसी मधील शाळेत कामाला लावून देतो असं आश्वासन तिला दिलं। 2 ते 3 दिवसांनी त्यांनी ही शाळा बघण्यासाठी बोलावलं। अभिषेक कळमकर आपल्याला घेऊन विळदघाट इथे आले। त्यावेळी वाहनात त्यांनी माझ्यावर जबरदस्ती केली। या घटनेनंतर आपण खूप घाबरल्याने घडलेला प्रकार हा कोणालाच सांगितला नाही असं देखील या फिर्यादीमध्ये महिलेने म्हटलं आहे। 2 दिवसांनी पुन्हा कळमकर यांनी व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल करून आपल्याला कपडे काढण्यास सांगितलं। विरोध केल्यावर जीवे मारण्याची धमकी दिली। या सगळ्या त्रासाला कंटाळून आपण व्हिडिओ कॉलचं स्क्रीन रेकॉर्डिंग केल्याचं फिर्यादीमध्ये सांगण्यात आलं आहे। यानंतर अभिषेक कळमकर यांनी 18 फेब्रुवारीला आपल्याला कागदपत्र घेऊन शिरूरमधील एका हॉटेलवर बोलावलं। तिथे गेल्यावर त्यांनी माझ्याबरोबर जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले आणि या प्रकाराचे व्हिडिओ देखील काढले। याबद्दल कोणाला काही सांगितल्यास मला आणि माझ्या मुलीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचं या पीडितेने दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटलं आहे। आता अभिषेक कळमकर नेमके कोण आहेत हे देखील जाणून घेऊयात। विधानसभा निवडणुकीच्या वेळी स्वर्गीय अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात अभिषेक कळमकर यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती। तसेच ते शहराचे माजी महापौर राहिलेले आहेत। शरद पवार यांचे ते एकनिष्ठ जुने विश्वासू असून माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांचे पुतणे आहेत। राजकारणामध्ये त्यांचं चांगलं नाव असतानाच त्यांच्यावर हा गुन्हा दाखल झाल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचवल्या आहेत। मात्र या प्रकरणात अभिषेक यांना गुंतवण्यात आलं आहे की पीडितेने दिलेल्या फिर्यादीमध्ये खरंच तथ्य आहे हेच पाहणं आगामी काळामध्ये महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला या प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि पाहत राहा आयलवनगर न्यूज।